नमस्कार, मी शरद कारभाई राजोळे, तालुका जिल्हा नाशिक, एकलरे गाव. मोबाईल नंबर 9767973344. आमच्याकडे टोटल 9 एकर क्षेत्र आहे. पैकी 3 एकर मध्ये कांदा लागवड झालेली आहे. तर कांदा मी 15 ते 21 दिवसात तणनाशकची फवारणी केलेली. ती ओले असताना तणनाशकाची फवारणी काही शेतकरी कोरड्यामध्ये करतात, तसं करू नये. तर ती ओले असतानाच, म्हणजे कमीत कमी दुसरं आपण आंबवणी पाणी म्हणतो त्याला, ते दिल्यानंतर लगेच तिच्या 4थ्या दिवशी जर गोल एकाच एक आणि टार्गा एकाच दीड, म्हणजे 20 लिटरला 20 ml गोल आणि टार्गा 30 ml. महत्वाचा पॉइंट त्यामध्ये झिंक. मला अजून एक सांगायचं, असं गोल आणि टार्गाच का, त्यासोबत झिंक का. गोल बीजनाशक, टार्गा तणनाशक आणि झिंक ह्या दोन्हींना सोबत घेऊन ते त्याचा मूळ नायनाट करते. आणि झिंक दुसरा एक कांद्याला काळोखी पण ठेवते आणि कांद्याला झटका बसू देत नाही. तर आलेले रिझल्ट फार छान आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना गोल आणि टार्गा वापरलेले फार छान राहील. तर मला अजून एक सांगावंसं वाटतं का, काही शेतकरी आपले कोरड्यात फवारणी करतात, म्हणजे आपण त्याला थोडीशी ओल म्हणतो का, आंबट ओल आहे. तसं न करता जर थोडी चांगल्यापैकी जर ओल असेल तर ते फार अधिक उत्तम. त्याने काय होतं, कोरड्यात जर तणनाशक मारलं तर त्या पाथेवर ताण येतो, स्क्रॅचिंग येतं, करपा आहे थोडासा. त्यानंतर आपल्याला प्लॉट रिकव्हर करायला पुन्हा परत बराच खर्च येतो. बराच खर्च म्हणजे तुमचं पुन्हा परत पोषक आलं, बायोस्टिम्युलंट आलं, किंवा समजा बुरशीनाशक आली, तो खर्च वाढतो. त्याच्यासाठी फक्त ओल्यामध्येच थोडा त्रास आहे, पण ओल्यात जर मारले तर रिझल्ट 101% आहे. तणनाशक मारताना तण उतरल्यानंतरच मारायचं आहे, कारण 15 दिवसानंतर आपण जे घेतो ते बीजनाशक आणि एक तणनाशक. गोल बीजनाशकाचं काम करतं, 15 दिवसानंतर जे तण उतरतं ते टार्गा काम करतं. म्हणून हे 15 ते 21 दिवसातच फवारणी करावी, तण उतरल्यानंतरच फवारणी करावी.